एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बलात्कार प्रकरणात गजाआड असलेल्या आरोपी बजरंग साळुंखे याने बायकोच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात दिली असताना पोलिसांनी आरोपी साळुंखे आज दवणगाव शिवारात घेऊन आले असून 6 महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह उकरण्याचे काम सुरू आहे। दवणगाव येथील बजरंग साळुंखे याने 3 ते 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलींनी स्नेहालयाच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली। तो कोठडीत असताना चौकशी दरम्यान आरोपी साळुंखे याने बायकोचा भाऊ निलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली। 6 महिन्यापूर्वी भरदिवसा मेहुणा निलेश सारंगधर याचा बजरंग याने गळा दाबून खून केला। त्यानंतर घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरलं। पोलिसांनी आज आरोपी बजरंग साळुंखे यास दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवे, आरोग्य अधिकारी खान, ठसे तज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कोराडे, अशोक शिंदे, आजीनाथ पाखरे, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे, गोवर्धन कदम, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, ग्रामसेविका प्रतिभा पागिरे, डॉक्टर मासाळ, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच देवळाली नगर परिषदेचे कर्मचारी, दवणगावचे सरपंच, पोलीस पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरलेला मृतदेह उकरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।